लहानांनाच काय तर मोठ्यांनाही भुरळ घालून जाईल अशी एक आपण प्रॉन्स तिखाची रेसिपी बघणार आहोत। अतिशय सोपी रेसिपी आहे, कमी साहित्यामध्ये घरच्या घरी एकदम अतिशय सुंदर अशी बनवून तयार होते। तर त्याचं साहित्य कृती पाहूयात। तर यासाठी इथे मी मोठे प्रॉन्स घेतलेले आहेत, ते व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत। त्याच्या आतील काळा दोरा जो असतो तोही काढून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। इथे सर्वात आधी आपण प्रॉन्स मॅरिनेट करून घेणार आहोत। त्यासाठी इथे प्रॉन्समध्ये मी हळद, लाल मसाला, मीठ, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर यांची पेस्ट, गरम मसाला, चाट मसाला, लिंबाचा रस घालून घेत आहे। हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया। त्याचबरोबर यामध्ये मी आता तांदळाचं पीठ घालते आहे आणि 2 चमचे मी इथे तेलही घालून घेते आहे। तर आता हे सर्व पुन्हा साहित्य आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि 20 ते 25 मिनिटं याला आपण साईडला ठेवणार आहोत। आता साईडला आपले प्रॉन्स आपण मॅरिनेट करायला ठेवलेले आहेत। त्याचबरोबर इथे मी आता शिमला आणि कांदा ही बारीक कापून घेतलेला, असं मध्यम त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, त्यालाही आपण मॅरिनेट करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी हळद, लाल तिखट, मीठ आणि लिंबाचा रस घालून घेते आणि ते आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत। इथे मी बांबू स्टिक्स घेतलेले आहेत, तर त्यांना शिमला लावून घेणार आहे। त्याचबरोबर जे मॅरिनेट केलेले प्रॉन्स आहेत तेही आपण एकावर एक असं लावून घेणार आहोत आणि कांदा असं सर्व व्यवस्थित लावून आपण स्टिक तयार करून घेऊयात। इथे आपल्या काही स्टिक तयार झालेल्या आहेत। तर मी पॅनमध्ये राईचं तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की आपण या स्टिक त्यावर ठेवणार आहोत। आता एक साईड शेकत असताना त्याच्या दुसऱ्या साईडवर आपण तांदळाचं पीठ पेरून घेऊया, जेणेकरून त्या प्रॉन्स आपले व्यवस्थित क्रिस्पी होतील। आपण दोन्ही साईडने व्यवस्थित प्रॉन्स शेकून घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे आपली रेसिपी तयार झालेली आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा। आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। आमच्या मॅरो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अन्न हे पूर्ण ब्रह्म।